काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर काल जो हल्ला झाला तो हल्ला फक्त त्यांच्यावर नव्हता, तो हल्ला या देशाच्या संविधानावर, लोकशाहीवर आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर तो हल्ला होता। एका डिबेटमध्ये हनुमंत पवारांसोबत वैचारिक लढाई लढता आली नाही म्हणून त्या डिबेट नंतर खाली येऊन पिस्तुलीच्या धाकावर हनुमंत पवारांना मारहाण भाजपच्या गुंडांच्या माध्यमातून काल करण्यात आली। खरं तर पुणे शहरामध्ये आता हे नवीनच चालू झालंय की भाजपच्या लोकांनी गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातामध्ये घेतलेली आहे। काल उशिरा रात्री 12 वाजता आम्ही हनुमंत पवार यांच्यासोबत बसून संबंधित गुंडांवर गुन्हे दाखल करून घेतले आणि आजच सकाळी आम्हाला कळतं की रायट सारखे, आर्मॅक्ट सारखे व जमावाने मारहाण केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा या सर्व गुंडांना काल रात्रीच एक नोटीस देऊन सोडण्यात आलं। खरं तर महाराष्ट्रात हे गृहमंत्र्यांच्या राज्यात चाललंय काय हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। माझी खरं तर या राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आहे की कृपया करून आपण महाराष्ट्रामध्ये लोकशाही ही राहिलेली नाही हे आपण घोषित करावी आणि ब्रिटिशांच्या जागी आता भाजपची नेते आणि कार्यकर्ते या राज्यावर राज्य करणार आहेत असं आपण घोषित करावं, जेणेकरून आमच्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महात्मा गांधी पासूनचा भगतसिंग पर्यंतचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल। धन्यवाद।